जळगाव शहरातील लॉजिंग हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर तक्रार दिली तेव्हा छापा पडतो, नाहीतर छापा पडत नाही म्हणून काही दिवसांपूर्वी MIDCतील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला असताना 3 पीडित बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली। या कुंटणखान्याचा मालक एवढ्या दिवसापासून हा धंदा चालवत होता, तर त्यावर कारवाई का होत नव्हती? आज ही कारवाई झाल्यामुळे परिसरात आणि महिलांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय। कारण असे की या MIDCमध्ये अनेक महिलांना या हॉटेलपासून पुढे कंपनीमध्ये कामाला जावं लागत होतं आणि त्यांच्या डोळ्यासमोर या हॉटेलमध्ये कृत्य दिसतात असताना देखील तक्रार कोणाकडे करावी? कारण अशी की MIDC बस स्टॉपच्या जवळील रस्त्यावरील फाटलीवर आज देखील कुंटणखाना चालवला जातोय, त्यावर कारवाई करण्यात गुन्हे शाखा नापास झाली आहे। MIDC मधील 3 बांगलादेशी महिला आणणारे दलाल कोण? त्या दलालांची सखोल चौकशी होणार का? त्यांच्यावर कारवाई होणार का? याआधी देखील जळगावमधील अनेक हॉटेलमध्ये हा प्रकार चालू होता, आज देखील चालू आहे। तसेच MIDC मधील काही महिन्यांपूर्वी एका हॉटेलमध्ये हाच धंदा चालू होता। तसेच MIDCच्या पलीकडील ज्या हॉटेल आहेत त्या हॉटेलवरती आज देखील रूम आहेत, म्हणून या सर्व हॉटेलची सखोल चौकशी करावी। हॉटेलच्या बाहेर CCTV कॅमेरा लावण्यात यावे, येणाऱ्या जाणाऱ्यांना आधार कार्ड घेऊन मगच रूम द्यावी, तेव्हा कुठेतरी हा धंदा बंद होईल। कारण स्थानिक आणि बाहेरून नोकरीचे आमिष दाखवून महिलांना आणलं जातं। कारण काही दिवसांपूर्वी स्थानिक महिलांचा तर आता बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत। बांगलादेशी महिला जास्तीच्या पैशाने किंवा नोकरीचं आमिष दाखवून भारतात आणल्या जातात, त्यानंतर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय जबरदस्तीने लाचारीने करून घेतला जातो। आतापर्यंत झालेल्या कारवाईमध्ये हे उघडकीस आलंय, त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करतीये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.